नमस्कार, मी भक्ती दोनकर. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही आहे माझी मम्मी आणि हे आहेत माझे पप्पा. तर आज मम्मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर चला बघूया मम्मी कसे बनवते ते. तर इकडं आहे कोणतं आहे, चितळे ना, चितळेचं गुलाबजामुनचं पॅकेट पीठ 200 ग्राम. सर्वप्रथम आपण पीठ घेतो. इकडे पीठ घेतलेलं आहे. आता पिठामध्ये टाकणार आहे तेल थोडंसं. तेल टाकून झालं आता मिक्स करायचं आणि पाण्याने पीठ मळून घ्यायचं. दुधाने मळायचं असेल तर दुधाने मळू शकता. आम्ही इथं पाण्यानेच मळतो पीठ. असं पीठ मळून घ्यायचं, एकजीव करायचं ना. आता हे पिठाला 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं. इकडे 10 मिनिटं पीठ भिजून झालंय आणि आता कढई तापायला ठेवली. आता टाकायचं तेल. तेल टाकून झालंय. आता तेल तापू द्यायचं आणि गोळे करून घ्यायचे. आता मी मम्मीकडे आली आणि मस्त नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे, कारण मम्मीला खूप काही बनवता येते. मस्त तळून झालेले आहेत. सगळे गोळे तयार तळून घ्यायचे. इकडे सगळं तळून झालेलं आहे. आता आपल्याला पाक करायला ठेवायचा. इकडे पाणी तापायला ठेवलंय. किती ग्लास टाकणार आहे आई? 1.5 ग्लास. 1.5 ग्लास पाणी टाकायचंय. इकडं पाणी तापायला ठेवलंय. आता याला उकळी येऊ द्यायची. पाणी तापले. आता 200 ग्राम गुलाबजामुनला 2 ग्लास साखर टाकायची. तर 2 ग्लास साखर टाकून झालेली आहे. आता मस्त उकळी येऊ द्यायची त्याला. आता पाक आपला तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची. खूपदा असं होते की गुलाबजामुन बनवता बनवता हे गोळे फुटून जातात. तर त्याचं कारण असं असते की हे एकतर गोळे थंड ठेवायचे, नाहीतर मग पाक थंड ठेवायचा. तर आता आपला गोळे थंडे झालेले आहे आणि पाक गरम आहे. तर गरम पाकात गोळे टाकून घ्यायचे. याला आता दर 5-10 मिनिटाला असं खालीवरी करत राहायचं, म्हणजे जेणेकरून सगळे गुलाबजामुन आपले मुरतील पाकामध्ये. तर आपले गुलाबजामुन रेडी आहेत. तर गुलाबजामुन बनवून झालेले आहे. आणि गुलाबजामुन कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.